बातमी 36 जिल्ह्यांची। आजपासून राज्यातील बहुतांश भागात पाऊस कमी होणार आहे। मात्र कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट आणि सातारा घाटात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। याच भागात 29 जुलैपर्यंत पाऊस राहील। तसंच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 31 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज आहे। उर्वरित भागातून मात्र पाऊस कमी होणार आहे। आठवडाभरापासून विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं जोर धरला असून मराठवाड्यात दमदार पावसामुळे 44 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे। पूर्व विदर्भात रविवारी सुद्धा रिपरिप सुरू होती। गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात पूरपरिस्थिती कायम होती। पश्चिम महाराष्ट्रात नद्या दुथडी भरून वाहत असून धरण साठ्यात वाढ होते। मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरण आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेली असून कृष्णेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं होत असलेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होते। त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झालाय। सद्यस्थितीत 7ही धरणांचा पाणीसाठा 90% पोहोचलाय। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 97.83% मतदान झालं। 21 संचालक पदांसाठी जिल्ह्यातील 11 वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती शांततेत मतदान झालं असून सर्वसाधारण गटातील 16 संचालकांच्या मतांची आज मोजणी होणार आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विरोधा ते रिधुरी रस्त्याच्या विकास कामाचं भूमिपूजन नुकतंच लाडक्या बहिणींच्या हस्ते पार पडलं। आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या पुढाकारातनं हा रस्ता साकारला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 2,52,00,000 लाभार्थ्यांपैकी तब्बल 26,34,000 जणी आता विविध कारणांनी अपात्र ठरल्या आहेत। अपात्र लाभार्थ्यांमुळे वर्षभरात सुमारे 4,800 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी रस्त्यावरती किंवा पदपथावरती खड्डे खणल्यास सार्वजनिक मंडळांना यंदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे। प्रति खड्डा तब्बल 15,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनानं परिपत्रकाद्वारे दिला आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील सुविधा भूखंडावरील घरांची संख्या वाढवण्यासाठी एमआयडीसीच्या अभिन्यासातील 10 ते 30% जमीन गृहनिर्मितीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे। एमआयडीसी क्षेत्रात निर्माण होणारी घरं कामगारांना 10 वर्ष भाडेकरारावरती आणि त्यानंतर मालकी हक्कानं वितरित करण्याची तरतूद गृहनिर्माण धोरणात करण्यात आली आहे। कोळीवाड्याचा विकास करण्याचं त्याचसोबत त्यांना रस्ते आणि मूलभूत सुविधा देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। कोळीवाड्यातील सर्व कामं पूर्ण करू, कोणी विकासापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। यानंतर एक मोठी बातमी। कृषी मंत्री असताना माझ्यावरती अनेक आरोप झाले, मात्र न्याय व्यवस्थेनं मला न्याय दिला असं वक्तव्य आमदार धनंजय मुंडेंनी केलं। तसंच शेरोशायरी करत धनंजय मुंडेंनी विरोधकांवरती निशाणा साधला। 200 दिवस मी शांत राहिलो आणि 200 दिवसात मी 2दा मरता मरता वाचलो असंही धनंजय मुंडे म्हणाले। 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायलमध्ये कधीच कुणी केली नाही, ती मी सहन केलंय। आणि त्या 200 दिवसात 2दा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं। संयम ठेवायचा, संघर्ष करत राहायचा, संघर्ष आपला कायम है, आखिरी में जीत अपनी है। कि नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून आगामी काही वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याची ग्वाही मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे। त्याकरता 2026 पर्यंत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय। मान्सूनच्या आगमनानंतर शहरातील रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडले असून त्यामुळे वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। या खड्ड्यांमुळे वाहन देखभालीच्या खर्चात तब्बल 25 ते 30% वाढ झाल्याचं सर्व्हिस सेंटर चालकांकडून सांगण्यात येत आहे। पेण शहरासह कलानगरी, हमरापुरातील बहुसंख्य कार्यशाळांमध्ये
गणेश मूर्तीच्या किमतीत कच्च्या गणेश मूर्तीच्या किमतीत 20% भाववाढ झाली आहे, तर संपूर्ण रंगवलेल्या आकर्षक गणेश मूर्तीच्या किमतीत 35% दरवाढ झाली आहे. त्यामुळे गणेश भक्तांना यंदा मोठ्या प्रमाणात झळ सोसावी लागणार आहे. सर्पांना समर्पित असलेली नागपंचमी हा श्रावणातला पहिला सण मंगळवारी साजरा होणार आहे. या दिवशी नागांची पूजा केली जाते. त्या पार्श्वभूमीवर नागांच्या मूर्तीवर मूर्तिकार अखेरचा हात फिरवतायत. मुंबईतल्या अनेक महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या शोधात असताना विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षात नवी 15 महाविद्यालये मंजूर केली आहेत. दरम्यान अधिसभा सदस्यांच्या विरोधानंतर शैक्षणिक वर्ष 2024-25 ते 2028-29 या पंचवार्षिक बृहद आराखडा मंजूर करण्यात आला आहे. सिनेट बैठकीत विद्यापीठाच्या प्रशासनानं एकापेक्षा अधिक स्थगन प्रस्ताव घेण्यास नकार दिल्यामुळे युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत सभात्याग केला. विद्यार्थ्यांचे प्रश्न बैठकीत चर्चेला येऊ नयेत यासाठी विद्यापीठ प्रशासनानं लोकशाहीचे सर्व संकेत पायदळीत उडवले असा आरोप सदस्यांनी केला. सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिपॅटायटिस या आजारानं देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात निर्माण केलेल्या संकटानं आरोग्य यंत्रणांपुढे मोठं आव्हान निर्माण झालंय. हिपॅटायटिस या यकृताशी संबंधित संसर्गजन्य आजार असून सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणं दिसत नसल्यामुळे बराच वेळ उशिरा निदान होतं. परिणामी रुग्णाची परिस्थिती गंभीर होते. सरकारनं टीबीच्या विरोधात लढा देण्यासाठी आणि देशातलं टीबी निर्मूलनासाठी तब्बल 23,368 कोटी रुपये खर्च करूनही 34.5 लाख लोकांना जीव गमवावा लागतोय. तर धक्कादायक बाब म्हणजे भारतात दर 5 मिनिटात 3 रुग्णांना टीबीमुळे जीव गमवावा लागतोय. दोन वाहनं रस्ता दुभाजका शेजारी बेकायदेशीरपणे पार्क करून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आणि वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पिंपरीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेकायदेशीरपणे वाहनं पार्क करणं थांबवा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय. देशातील 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 63 जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी केंद्रात नोंद असलेल्या 50%हून अधिक मुलांची उंची त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी असल्याचं संसदेत महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीतून समोर आलंय. आज पहिला सोमवार, त्यानिमित्तानं राज्यातल्या विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. त्र्यंबकेश्वरातील शिवमंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. देशभरातून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं अगदी फुलून गेलाय. तर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात सुद्धा पहाटेपासूनच भाविक रांगेत उभे आहेत. महापूजा आणि आरती झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आलं. तर वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासूनच अलोट गर्दी झाली आहे. मंदिर परिसरातील गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. त्याचसोबत चौथी दृश्य आपण बघतोय औंढा नागनाथ मधली. तिथे नागनाथ मंदिरात भाविकांची रीघ लागली आहे. पहाटे 2 वाजल्यापासूनच मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलंय. हर हर महादेवच्या गजरात आणि भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेलाय. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. जळगावात जुन्या वादातनं 2 तरुणांमध्ये चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात हल्लेखोर देखील गंभीर जखमी झाला असून दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. त्यामुळे काही वेळ रुग्णालयात तणावाचं वातावरण होतं. छत्रपती संभाजीनगरच्या येळगंगा नदीवरील जोगेश्वरी कुंडात भाऊ पाण्यात बुडत असताना पाहून दुसऱ्या भावानं पाण्यात उडी मारली. भावाला वाचवताना दुसऱ्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा करून त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्याचा बुडून अंत झाला. राज्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार होत असल्याचा गैरफायदा घेत सायबर चोरट्यांनी जानेवारी ते मे 2025 या 4 महिन्यात शेकडो नागरिकांना तब्बल 882.97 कोटी रुपयांचा गंडा घातला. राज्यातील अनेक जिल्ह्यात सायबर सेलकडे पोलिसांकडे 2668 गुन्ह्यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यातील केवळ 267 प्रकरणांचा तपास लागलाय आणि 289 आरोपींना अटक झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा अमळनेर मुख्य रस्ता धोकादायक बनलाय. अमळनेरकडनं पारोळा दिशेने जाणारी बुलेरो पिकअप 30 फूट खोल खड्ड्यात कोसळल्यामुळे वाहनाचं मोठं नुकसान झालं असून चालक गंभीर जखमी झालाय. रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. राज्यात विविध सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करूनही जानेवारी ते जून या कालावधीत रस्त्यावरील प्राणघातक अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 21 वाढली आहे. एकूण अपघात आणि अपघाती मृत्यूंमध्ये मात्र किरकोळ घट नोंदवण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनात पहिला आठवडा गोंधळात सरल्यानंतर आता आजपासून पुन्हा कामकाज सुरू होत आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर हे मुद्दे तापण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येतील.
जळगाव रावेर तालुक्यातील पाडळे गावाजवळच्या गंगापुरी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. पर्यटक आणि शेतकऱ्यांना रस्ताच नसल्यामुळे शेतात जाताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे हा रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील तापी आणि पूर्णा नदीच्या खोऱ्यात गेल्या 24 तासात तब्बल 231 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे हातनूर धरणात आवक झाल्यामुळे धरणाचे 22 दरवाजे 1 मीटरनं उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील 5 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे भात लागवडीची कामं देखील वेगानं सुरू आहेत. आता जिल्ह्यात 95% लावणीची कामं पूर्ण झाली असून उर्वरित 5% लावणीची कामं 1 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत. राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा डॉक्टर NK ठाकरे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. संपूर्ण जळगावकरांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन उज्ज्वल निकम यांना सन्मानित करण्यात आलं. सत्कार सोहळ्याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं सिद्धार्थ उद्यान आजपासून नागरिकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. मागील 1.5 महिन्यापासून उद्यान आणि प्राणी संग्रहालय बंद आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील धोकादायक डोम काढण्यात आलाय. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये असलेल्या ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरात श्रावणी सोमवार निमित्तानं भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंदिरात जाऊन महाअभिषेक आणि महापूजा केली. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजच्या 23 गेटमधनं 2.5 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भंडारा शहरालगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली आहे. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे मुळा मोठ्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. खडकवासला धरणातनं 18,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भिडे पूल परिसरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणात आज दिवसभरात 4.5 TMC पाणीसाठा वाढला असून चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. धरणातून सध्या 31,746 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील मर्ढे गावातील पूल पाण्याखाली गेलाय. धोम धरणातनं 7,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे हा पूल पाण्याखाली गेला असून पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. महाबळेश्वरमध्ये पावसाळी पर्यटन बहरलं असून राज्यभरातनं पर्यटक महाबळेश्वरात दाखल होत आहेत. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा बघण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. लिंगमळा धबधब्यावर पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. परभणी जिल्ह्यातील माटेगाव इथे नव्यानं बनवण्यात येत असलेल्या पुलाचं काम अर्धवट असल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली होती. मात्र या पर्यायी मार्गावर पुराचं पाणी आल्यामुळे झिरो फाटा ते पूर्णा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खंडाळा परिसरातील अडोळ प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील 9 गावांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचा देखील प्रश्न मिटलाय. यानंतर बातमी गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्यानं योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली तो डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू झाली. यावरती प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक मोठं वक्तव्य केलं. काय म्हणाले ते ऐकूया. आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बार बद्दल बोलावं. हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नको. डिस्टर्ब होण्याचं कारण नाही. काम करायचं. तुझ्या मागे भाई तर आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. योगेश्वर खोटे नाटे. अरे योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे. एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे. त्याच्याकडून शिकलं पाहिजे. तर त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही. या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही. आणि राजीनाम्याची मागणी करताय. अरे बाबा, तुम्ही काय केलं?
36 जिल्ह्यांची बघूयात. राजकीय वादातून विरोधकांच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना यवतमाळच्या अंजी नाईक इथे घडली. विरोधक मनीष पवारच्या घराभोवती रात्री तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडला गेला. यात एका महिलेचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. घराला करंट लावून जीवे मरण्याचा कट रचल्याचा आरोप मृतकाचे काका दत्ता पवार यांनी केलाय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात युरिया मिळत नसल्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यानं कृषी केंद्रातच आत्महत्या करण्याचा इशारा दिला. युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवरती तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिवसेनेचे आमदार मंजुळा गावित यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन आदिवासी शेतकऱ्यांसोबत भात लावणी केली. आमदार मंजुळा गावित या साक्री तालुक्याच्या दौऱ्यावरती होत्या. यावेळी शेतात भाताची लावणी सुरू असलेली पाहून आमदार मंजुळा गावित यांनी देखील चिखलणी केलेल्या शेतात उतरून शेतकऱ्यांसोबत भात लावणी केली. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त भागाची खासदार अनुप धोत्रे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन खासदार धोत्रेंनी केलं. सांगली उपविभागीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्व डॉल्बी मालकांची बैठक पार पडली. दरम्यान आगामी सण उत्सव शांततेत पार पडावेत, कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावं. डॉल्बी चालक आणि मालकांनी ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सांगली पोलिसांनी दिला. जळगावच्या बोदवड येथील बस स्थानकासमोर चहासाठी थांबलेला इसम चहाच्या टपरीवर 75,600 रुपयांची रक्कम विसरून गेला. दरम्यान राजू धोबी आणि कैलास वाणी या व्यक्तींनी संबंधितांशी संपर्क साधत त्यांना ही रक्कम परत केली. 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या बीडच्या परळी इथल्या वैजनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. श्रावणी सोमवार निमित्तानं कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडून तयारी करण्यात आली. मुंबईच्या चिंचपोकळी इथल्या कार्यशाळांमध्ये सध्या मूर्ती बुकिंगसाठी गणेश भक्तांची मोठी लगबग सुरू आहे. मूर्तिकारांनी आकर्षक, पर्यावरणपूरक आणि विविध रूपातील गणेश मूर्ती तयार केल्या असून त्या पाहण्यासाठी आणि बुक करण्यासाठी नागरिक कार्यशाळेत गर्दी करत आहेत. शरद पवार अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. चुकीचं समर्थन करत नाही, एक दोनदा समजून सांगेन, मात्र इजा झाल्यानंतर सहन करणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे कृषी मंत्री कोकाटेंना इशारा दिला. नशिबाने माझ्या बारामतीकरांनी साथ दिली. मी वयाच्या 30व्या वर्षी खासदार झालो. पहिला खासदार झालो, सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झालो आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळी पदं मला मिळत गेली. मी माझ्या भागातल्या जनतेचा विश्वास संपादन केला. ह्यावेळेस 8व्या वेळेला मी तिथं आमदार झालो. कितव्या? 8व्या वेळेला. आणि काही जण म्हणत होते ह्यावेळेस दादाचं काही खरं नाही, पण बारामतीकरांनी दाखवलं 1 लाखाच्या पुढं मला तिथं निवडून दिलेलं आहे. 1 लाखाच्या पुढं. कधी कधी कुठं काही चुकल्यानंतर पेपरमध्ये, टीव्ही मध्ये तुम्ही बघता कोण काय करतंय. चुकीचं समर्थन मी करतच नाही. माझ्याही कोणी चूक केली तर त्याबद्दल मी कारवाई करणारा कार्यकर्ता आहे. मी एकदा तुम्हाला समजून सांगेन, 2दा समजून सांगेन, 3दा समजून सांगेन, पण इजा तिजा झाल्यानंतर 4थ्यांदा मी काही समजून सांगत नाही. हा माझा स्वभाव नाहीये. आणि त्यामुळं जर झोपेचं सोंग घेतलेलं असेल तर त्याला आपण जागाच करू शकत नाही. महावितरणच्या वाशिम मंडळातील कंत्राटी कामगारांची कंत्राटदारांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान कंत्राटदारांवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी 16 जुलैपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे. मात्र अद्याप महावितरणकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. वाशिमच्या मंगळूरपीर ते अनसिंग मार्गावरती नांदगाव भोपळपेंड इथल्या पुलावरती मोठमोठे खड्डे पडलेत. खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होते. वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी खड्ड्यात बेशर्माचं झाड लावून निषेध केला. नागपूरच्या रामटेक तालुक्यातील खैरी बिजेवाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाचगाव इथे खड्ड्यांमध्ये बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झालाय. शाळेतून सुट्टी झाल्यानंतर खेळण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली. उल्हासनगरमध्ये आयुर्वेदिक औषधांच्या दुकानातनं चोरट्यांनी पैशांची पेटी लंपास केली. 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. हरिद्वारमधील मनसा देवी दुर्घटनेतील मृतांची संख्या 8वर पोहोचली आहे, तर 30 लोक जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
थायलंड आणि कंबोडियामधील युद्ध थांबलं जाण्याची शक्यता आहे. मलेशियामध्ये आज दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या व्यापार रोखण्याच्या इशाऱ्यानंतर हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. थायलंड आणि कंबोडिया या देशांमधील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना यश आलंय. ट्रम्प यांच्या पुढाकारानं दोन्ही देशांनी शस्त्रसंधीवरती चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. युवा भारतीय संघानं आपली क्षमता आणि गुणवत्ता दाखवून देताना जवळपास गमावलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राखत यजमान इंग्लंडचा विजय अक्षरशः हिसकावून घेतला. पुण्यातील खराडी भागातील रेव पार्टी प्रकरणी 7ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचे जावई रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. दरम्यान हा बनाव असून प्रांजल खेवलकरला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप खेवलकरच्या वकिलांनी केलाय. एका फ्लॅटमध्ये 4 जण येतात, त्याला रेव पार्टी म्हणता येणार नाही. तसंच प्रांजल खेवलकरांनी अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नव्हतं असा युक्तिवाद खेवलकरांच्या वकिलांनी केलाय. खेवलकर ज्या हॉटेलमध्ये होते तिथे रेकी करण्यात आली होती असं देखील वकिलांनी युक्तिवादात म्हटलंय. प्रांजल खेवलकर दोषी असतील तर कारवाई व्हावी, मात्र कुणाला अडकवलं जात असेल तर सहन करणार नाही असा इशारा एकनाथ खडसेंनी दिला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवरती निशाणा साधलाय. महाराष्ट्रात एवढे ड्रग्ज येतं कुठून अशी पोस्ट काही दिवसांपूर्वी खडसेंनी केली होती. दरम्यान आता खडसेंना कळलं असेल ड्रग्ज येतो कुठून अशा शब्दात चाकणकरांनी खडसेंवर टीका केली. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीवरही नीलम गोरेंनी भाष्य केलं. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात राजकीय नेत्याच्या नातेवाईकाला अटक होणं हे धक्कादायक असल्याचं त्या म्हणाल्या.